काय असते, काही बेरकी राजकारणी जे असतात त्यांनी असा डाव टाकतात की त्या गोष्टीचे दुष्परिणाम किंवा परिणाम कालांतरानं लक्षात येतात. सध्या तुमच्यात आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये एक सुप्त संघर्ष चालू आहे, किमान लोकांना तरी असं वाटतंय. तर यावर तुम्ही काय सांगाल? मनोज जरांगे पाटलांच्याकडे घेऊन येते हार तुरे घेऊन येते, एखादी चांगली शाल घेऊन येते. मनोज जरांगे पाटलांच्या गळ्यात हार घालणार, शाल टाकणार. आलं दादा सारखा भाऊ नाही हो, मोठा भाऊ माझा, आधी शिवाय देणारा माणूस. बाय दादासाठी काही पण एका सगळ्या गोष्टी करून देतो. लगेच महिनाभराच्या आत जरांगे पाटलाला पोषण बसावं. आपलीच लोक मराठा समाजाच्या बाजूने उभा राहायला तयार नाही. तुमच्यात आणि जरांगे पाटलांमध्ये नेमकं कुठे बिनसलं? सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में, वक्त आने पे बता देंगे तुझे या समा, हम अभी से क्या बताएंगे क्या हमारे दिल में. बरं, आझाद मैदानावर सुद्धा पाटील म्हणले तू एकटा छान आहेस का, तुम्हाला एकट्यालाच कळते का? जरांगे पाटलाचं म्हणणं होतं. तर सर, जरांगे पाटील बोलले की मी तुम्हाला ओळखत नाही. तर तुम्ही तुमच्या शब्दात काय सांगाल की हु इज योगेश केदार? मला आठवतंय माझी छोटी बहीण ज्यावेळेस जन्मली आणि ऑपरेशन झालं, ऑपरेशन झाल्यावर तिसऱ्या दिवशी आमची आई गिरणीत पडलेले पीठ असते ना, ते उरलेलं पीठ असते खाली पडलेलं, ते घेऊन येऊन आमची आई स्वयंपाक करायची. समजा पाटलांनी तुमचा तो सल्ला मानला असता तर तुम्हाला असं वाटतं का की आज मराठा समाजाचं जे चित्र आहे ते पूर्ण ठामपणे वेगळं असतं? अहो, ते कोण कालचा आम्ही बघतो, आम्ही पराक्रमी आहे हो. मराठ्यांना काही पराक्रम सांगायची गरज नाही. लढायच्या मैदानात कसं लढायचं असते, कसं पोहोचायचं मुंबईत हे सांगायची गरज नाही. छगन भुजबळ ह्याच्यामध्ये एंट्री करून त्यांचे जे काही जुने पाप आहेत, महाराष्ट्र सदन घोटाळ्यापासून ते मुंबईत एका बाईचं घर लुटलेल्यापासून, हे सगळे धुवून काढण्यासाठी छगन भुजबळने एंट्री केलेली आहे. आम्ही काही समाजाच्या विरोधातले लोक नाही आहे, आम्ही तुमच्याच बाजूने आहे. जरांगे पाटलांनाही माझं म्हणणं आहे की जर तुम्ही खऱ्या गोष्टीच्या नादी लागला तर समाज अजून दीर्घकाळ सोबत राहील. पण लांडगा आला रे आला सारखे त्या गोष्टीसारखी आपली स्थिती होती. मला नेतृत्वाची हौस नाही, मला ते करायचं नाही. म्हणून जरांगे पाटलांनीच करावं. फक्त काय करावं, त्यांनी भूमिका समाजहिताच्या घ्याव्यात एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी मला काहीही देणं घेणं नाही.